36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. हरिभक्तपरायण अरुण महाराज जामठीकर यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रभाबाई हरी पाटील यांचं दिनांक 30 मार्च 2025 रोजी दुःखद निधन झालंय. त्यांच्या वैकुंठ गमनाच्या स्मरणार्थ जामठी येथील हनुमान मंदिरामध्ये भव्य कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या माध्यमातून त्यांना भक्तिभावानं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. स्वर्गवासी प्रभाबाई हरी पाटील यांचा मोठा परिवार असून त्यांच्या पश्चात 2 मुले, नातवंडे, पंतू, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण अरुण महाराज जामठीकर आणि अनिल पाटील तसेच नातू ईश्वर महाराज पाटील यांनी या सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं. या कीर्तन सप्ताहात सहभागी झालेले कीर्तनकार 2 एप्रिल रोजी बेटावरचे हरिभक्तपरायण सोपान महाराज, 3 एप्रिल रोजी जळगावचे हरिभक्तपरायण उमेश महाराज, 4 एप्रिल रोजी धामणगावचे हरिभक्तपरायण सदानंद महाराज, 5 एप्रिलला बेटावरचे हरिभक्तपरायण अतुल महाराज, देवजसडगावचे हरिभक्तपरायण उदयसिंग महाराज हे 6 एप्रिल, तर 7 एप्रिलला नांदगावचे हरिभक्तपरायण जीवन महाराज, 8 एप्रिलला मलकापूरचे हरिभक्तपरायण नितीन महाराज, 9 एप्रिलला बेटावरचे हरिभक्तपरायण अमृत महाराज, 10 एप्रिलला बेटावरचे हरिभक्तपरायण सुनील महाराज, 11 एप्रिल रोजी गोंदखेडचे हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज यांचे दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत सुमधुर कीर्तन सेवेच्या माध्यमातून भक्तिरसात न्हावून निघाले. जामठी तसेच परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेतलाय. यावेळी बोलताना हरिभक्तपरायण अरुण महाराज जामठीकर यांनी सांगितलंय की आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा इतक्या निष्ठेनं करा की त्यांना भगवंतांच्या चरणी गेल्यावर खऱ्या अर्थानं शांती लाभावी. त्यांनी आपल्यासाठी केलेले त्याग, कष्ट आणि उपकार कधीही विसरू नयेत. या प्रेरणादायी संदेशातून संपूर्ण समाजाला एक आदर्श देत स्वर्गवासी मातोश्रींच्या स्मरणार्थ हा भक्तिमय कीर्तन सप्ताह यशस्वीरित्या संपन्न झालाय. जामठी नगरीमध्ये या कार्यक्रमामुळे श्रद्धा, संस्कार आणि कुटुंब मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालाय. एवढी येते नाही निच्छंती मृत्यू पापी अनावर. हे सांगता येते ना केव्हा नाही तर तुम्ही माझं म्हणून म्हटलं ते बी टिकणार नाही, तुम्ही टिकणार नाही. आपल्याला कळत नाही, कोण म्हणतं कळत नाही, घरातले म्हणतात कळत नाही, कधी कळत नाही, लहानपणी कळत नाही, तरुणपणी कळत नाही, म्हातारपणी कळत नाही. मला कधी कळली अवस्था तीनच आहे की नाही. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यसन, वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, मरे मागुता जन्मधरी मी बाळ त्वची तरणा, आता व म्हातारपणा ऐसा वैसाचा साक्षीपणा आपापणा जानसी. सारखे राहिलो का आयुष्यभर. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.